कोल्हापूरमध्ये महिलेच्या छेडछाडीच्या घटनेने संताप उसळला आहे। घटनेनंतर विदर्भ खाटीक समाजसेवा समितीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत जोरदार आंदोलन केलंय। आरोपींवर कडक कारवाई आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत 30 एप्रिल रोजी घडलेल्या एका गंभीर घटनेने परिसरात खळबळ उडाली होती। एक महिला घराशेजारी फिरायला गेली असताना 4 आरोपींनी तिची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर महिलेच्या पतीने आरोपींना जाब विचारला, मात्र आरोपींनी उलट पती, दीर आणि संबंधित महिलेला मारहाण करत शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली आहे। घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली। मात्र या प्रकरणात अधिक कडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे। विदर्भ खाटीक समाजसेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आरोपींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि कठोर शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनीही पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेतली आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे। या आंदोलनात सुधीर लसणकर, राजाभाऊ लोयटे, अशोक पारडे, सुरेश वानखडे यांच्यासह खाटीक समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कोल्हापूरमधील या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत असताना पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।